आज आपण बनवूयात खानदेशी स्टाईल बेसनाचे लाडू, जे माझ्या मुलीला खूप आवडतात. तिचं नाव आहे मायरा. हा माझा पहिला व्हिडिओ आहे. सो चला स्टार्ट करूयात. तर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 3 वाटी बेसन घेऊयात. तर त्याच्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकूयात. आता आपण कणिक मळून घेऊयात. जसं आपण चपातीसाठी कणिक मळतो तशीच कणिक मळायची आहे. फक्त एवढा आहे की आपण थोडी घट्ट कणिक मळू. सो आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहे, सो त्या इझी जातील. जसं की तुम्ही बघू शकता आपली कणिक मळून झाली आहे. आता आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. सो गोळे करून घेतले मी. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. जसं मी दाखवते तसं सगळ्या पुऱ्या लाटून घ्या. आणि आता माझ्या सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आहेत. तर आपण आता तेल गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण पुऱ्या तळून घेऊयात. थोडं तेल गरम झालं की तेल हे मीडियम आचेवर ठेवा. सो पुऱ्या जास्त जळणार पण नाही आणि व्यवस्थित फ्राय होतील. सो आपण मीडियम आचेवर पुऱ्या तळू आणि ते थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला करून घ्यायचं आहे. सो तिथपर्यंत करून घ्या जसं मी दाखवते. तर तुम्ही बघू शकता आपली पुरी तळून झाली आहे. ती जशी दिसते गोल्डन ब्राऊन मीडियम आचेवर तळलेली आहे मी. तर तशाच प्रकारे तुम्ही पण तळा. सो लाडू व्यवस्थित त्याची टेस्ट व्यवस्थित येईल आणि व्यवस्थित चव लागेल. आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपल्याला सगळ्या पुऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. ते गार झालेले आहेत, सो आपण तुकडे करून घेऊ. तुकडे सगळ्या पुऱ्यांचे छोटे छोटे जेवढे छोटे होतील तेवढे करून घ्यायचे. आपल्याला नंतर ते मिक्सरमध्येच काढायचे आहेत. सो मी सगळ्या पुऱ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले. तर मी आता मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकते आणि बारीक करून घेऊया आपण ते. तर तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतल्या सगळ्या पुऱ्या. तर आपल्याला आता गॅस स्टार्ट करायचा आहे आणि त्याच्यावर एक पॅनमध्ये 1 वाटी पाणी आणि 1.5 वाटी साखर घ्यायची, जसं आपण आधीचं मेजरमेंट घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ते कंटिन्युअस असं हलवत राहायचं आहे जोपर्यंत ते शिजत नाही. आता आपल्याला चेक करायचं आहे की पाक तयार झाला आहे की नाही. सो आपल्याला त्याच्यासाठी चेकिंग करण्यासाठी आपल्याला ते एक बोटावर पकडावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला बघावं लागेल की ते एकतारी पाक तयार झाला आहे की नाही. जर ती तार तुटत नसेल तर आपला पाक तयार झाला आहे. तर अशा प्रकारे हे माझा पाक तयार झाला आहे. तर मी आता 1.5 मिनटं कमी आचेवर शिजवणार आहे. त्याच्यानंतर मी त्याला जे आपण ग्राइंड केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चम्मच विलायची पावडर टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सगळा पाक टाकून घ्यायचा आहे आणि ते मिक्स करायचं आहे व्यवस्थित. जसा लागेल तसा तुम्ही पाक टाका. सो जास्त पण नको व्हायला पाहिजे आणि जास्त कमी पण नको पडायला पाहिजे. सो जसा लागेल तसा टाकत जाऊ आपण पाक. अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण लाडू बांधायला घेऊया. जसं मी दाखवते तशा प्रकारे तुम्ही लाडू बांधून घ्या, जसं तुम्हाला जमत असेल तसं. अशा प्रकारे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत. सो तुम्हाला जशी साईज पाहिजे असेल तशी तुम्ही बांधून घेऊ शकता. तर मी छोटे छोटेच केले कारण माझी मुलगी लहान आहे. सो तिला देण्यासाठी मी छोटे छोटे केले.